नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, राज्याच्या राजकारणात काल एक मोठी घडामोड घडली आणि ती म्हणजे मुंबईत झालेली ठाकरे बंधूंची सभा. या सभेनंतर मुंबईचं राजकीय चित्र बदलताना दिसतंय. मित्रांनो, ठाकरेंचं मुंबईवरचं पकड अजूनही किती मजबूत आहे हे आता समोर येत आहे. मुंबईचा सगळ्यात मोठा सर्वे नेमकं काय सांगतो? आता मुंबईच्या राजकारणात कुणाचा भगवा झेंडा फडकणार? ठाकरे बंधू बाजी मारणार की फडणवीस शिंदे गट वरचढ करणार? मित्रांनो, आज प्रिंट मीडियातून आलेल्या मोठ्या सर्वेनुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात आणि मुंबईत सध्या कोण बाजी मारताना दिसतोय हे पाहणं महत्त्वाचं आहे. या सर्वेनुसार पहिला पक्ष आहे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस. मित्रांनो, ठाकरे बंधूंच्या सभेनंतर मुंबईतलं वातावरण पूर्णपणे बदलल्याचं दिसतंय. सगळ्यांचीच गणितं बिघडल्यासारखी स्थिती आहे आणि मुंबईत आता निवडणुकीची खरी धग जाणवायला लागली आहे. काल आदित्य ठाकरे यांचं भाषण खूप जोशपूर्ण होतं. त्यानंतर राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्यातील नेत्यांवर जोरदार टीका करत संपूर्ण भाषण गाजवलं. त्यामुळे मुंबईसाठी सगळे एकत्र येत आहेत असं चित्र तयार झालं. या बदललेल्या वातावरणाचा फटका अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बसताना दिसतोय. मुंबई महापालिका निवडणूक त्यांच्यासाठी सोपी राहिलेली नाही. सध्याच्या अंदाजानुसार त्यांना मुंबईत फक्त 2 ते 5 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतरचा पक्ष म्हणजे काँग्रेस. मात्र त्याआधी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस बघूया. काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या व्यासपीठावर शरद पवार गटाकडून जयंत पाटील यांनी भाषण केल्यामुळे या पक्षाला मुंबईत मोठा फायदा होतोय असं चित्र या सर्वेवरून सध्या दिसत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला मुंबईत मोठं यश मिळू शकतं असा अंदाज आता व्यक्त केला जातोय. आधी मिळालेल्या जागा इतक्याच किंवा त्याहून अधिक जागा यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळू शकतात. सध्याच्या सर्वेनुसार मुंबईत त्यांना 3 ते 8 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतरचा पक्ष म्हणजे काँग्रेस. काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार अशी घोषणा केल्यानंतर सुरुवातीला असं वाटत होतं की याचा मोठा फटका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना बसेल. मात्र सध्याचं चित्र वेगळंच दिसत आहे. ठाकरेंपेक्षा जास्त नुकसान भाजपचंच होताना दिसतंय. भाजपचे उत्तर भारतीय मतदार मोठ्या प्रमाणात काँग्रेसकडे वळताना दिसत आहेत. काही मतदार अजूनही भाजपकडे आहेत, पण हा बदल काँग्रेससाठी महत्त्वाचा ठरतोय. यामुळे मुंबईत काँग्रेस पुन्हा मजबूत होत असल्याचं चित्र दिसू लागलेलं आहे. मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसलाही चांगल्या जागा मिळत असल्याचं दिसतंय. काँग्रेसला मुंबईत नवसंजीवन मिळत असून सध्या अंदाजानुसार 17 ते 23 जागांवर अभूतपूर्व यश मिळवण्याची शक्यता आहे. हे काँग्रेससाठी निश्चितच आनंदाची बाब आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा पक्ष म्हणजे राज ठाकरे. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे सोबत युती करून 2 बंधू एकत्र आणल्यानंतर मुंबईत त्यांना मोठं यश मिळण्याची शक्यता दिसते. महाराष्ट्र सेनेसाठी ही नक्कीच उत्साहवर्धक बाब आहे. सगळ्या सभांमधील गर्दीचा अफाट अनुभव आणि राज उद्धव ठाकरे यांचा एकत्र आलेला प्रभाव पाहून मुंबईकर खूप भाळलेले दिसतात. ही उत्सुकता थेट मतदानावर रूपांतर होत असल्यामुळे मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांनाही मोठा फायदा होणार असल्याचं या सर्वेक्षणातून प्राथमिक चित्र समोर येतं. मुंबईत महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरेची मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र लढत असल्यामुळे दोघांना अपेक्षेपेक्षा खूप मोठा फायदा होतोय असं दिसतंय. राज ठाकरेच्या महाराष्ट्रासाठी मुंबईत अंदाजानुसार 31 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मुंबईत मोठी उलटफेर होणार आहे. त्यानंतरचा पक्ष म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना. जरी शिंदे सेना भाजपसोबत लढत असली तरी महाराष्ट्राच्या इतर भागात भाजप विरोधात त्यांची ताकद दिसते. मात्र मुंबईत शिंदे सेनेला फारशी जागा मिळत नाही, कारण त्यांना ज्या काही जागा दिल्या त्या ठिकाणी ठाकरे बंधूंचा प्रभाव प्रचंड आहे. या बालेकिल्ल्यात जिंकणं शिंदे सेनेसाठी सहज शक्य नव्हतं. त्यामुळे मुंबईत शिंदे सेनेला मिळालेल्या जागा त्यांच्यासाठी खूप मोठा तोटा ठरत आहेत आणि त्यांना हा परिणाम सहन करावा लागतोय. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सध्या दिसतंय की भाजप पुढे जाईल, परंतु एकनाथ शिंदेंची शिवसेना खूप पाठीमागे राहणार आहे. अंदाजानुसार शिंदे सेनेला मुंबईत फक्त 11 ते 16 जागा मिळू शकतात. यावरून पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की भाजपा मुंबईत किती जागा मिळवेल ही गोष्ट सगळ्यांनाच जाणून घ्यायची आहे. कारण गेल्या 5 वर्षापासून भाजप मुंबई महापालिका स्वतःच्या नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेल्या पार्श्वभूमीवर आता प्रश्न उठतो की भाजपच्या स्वप्नावर पाणी फिरणार का आणि या निकालानुसार महापौर कोणाचा होणार, ठाकरेंचा की भाजपचा हे ठरवणार. मराठी माणूस मतदानासाठी बाहेर येईल की हिंदी उत्तर भारतीय मतदार हे ठरवणार हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र सध्या दिसते की भाजपला मुंबईत जबरदस्त फटका बसतोय. अंदाजानुसार भाजपला फक्त 61 ते 66 जागा मिळण्याची शक्यता आहे, जी त्यांच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. त्यानंतरचा महत्त्वाचा पक्ष म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना. मुंबईत उद्धव ठाकरे यांना कधी नव्हे एवढा मोठा प्रतिसाद मिळतोय. आतापर्यंत ज्या लोकांनी कधी सुद्धा ठाकरे बंधूंना मतदान दिलं नव्हतं ते सध्या उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभे राहून मुंबई महापालिका
महापालिकेसाठी त्यांना समर्थन देत आहेत. मुंबई महापालिका तुमचीच आहे, आम्ही सगळे मराठी बांधव तुमच्या पाठीशी आहोत, अशा संदेशासह लोक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी ठामपणे उभे राहिले आहेत. या परिस्थितीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबईत खूप मोठं यश मिळवत आहे असं नक्की म्हणता येईल. उद्धव ठाकरे यांची शिवसेना यावेळेस मुंबईत प्रचंड प्रतिसाद मिळवत आहे. कालच्या सभांवरून पाहिलं तर आदित्य ठाकरे यांची सभा, त्यानंतर राज ठाकरे यांची सभा आणि शेवटी उद्धव ठाकरे यांची सभा यांनी एकत्र येऊन मुंबईचं राजकीय चित्र पूर्णपणे बदलून टाकलं. सध्या मुंबईत उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या प्रतिसादावरून अंदाज व्यक्त केला जातोय की मुंबई महानगरपालिकेत त्यांना 101 जागांपर्यंत यश मिळू शकतं. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे मित्रांनो, कारण या परिस्थितीत पहिल्यांदाच उद्धव ठाकरेला 100+ आकडा पार करण्याची शक्यता दिसते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, मुंबई महानगरपालिकेत सत्ता कोणाची येणार? फडणवीस सत्तेवर बसतील की उद्धव राज ठाकरे यांचे बंधू एकत्र येऊन सत्ता मिळवतील? तुमची मतं आणि प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघत आहोत मित्रांनो. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.